तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबद्दल खूप जण विचारत होते। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे आणि त्याची अधिकृतपणे तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजे तारीख फिक्स झालेली आहे। आणि याबद्दलची अधिकृतपणे माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः मीडियाच्या समोर सांगितलेली आहे। आता ते काय सांगतायत ते तुम्ही नक्की ऐका। सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील, यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे। 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे। पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तसेच मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा कधी जमा होईल याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि याबाबत जर का नवीन काही अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा। तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।